पंतप्रधान मोदी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथून आजच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करते। या ठिकाणी ते जगदंबा मातेचं दर्शन घेतल्यानंतर संत सेवालाल महाराज, संत रामराव महाराज यांच्या समाधीवरती श्रद्धांजली सुद्धा अर्पण करतील। त्यानंतर नंगारा भवनाचं लोकार्पण मोदी करणार आहेत। पारंपरिक पेहराव करत तसंच पारंपरिक गाणं आणि नृत्य करत बंजारा समाजातील महिला पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत। थेट पोहरादेवीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांनी, तेही एकदा पाहू। बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार आहेत। त्यांच्या हस्ते बंजारा समाजाच्या नगाराचं उद्घाटन होणार आहे आणि आपण त्याच ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभा घेणार आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकतो की कशा मोठ्या पद्धतीने हा भव्य असा स्टेज या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे। नागरिकांच्या बसण्यासाठी आसन व्यवस्था देखील मोठ्या प्रमाणात केली गेलेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की मोठ्या प्रमाणात जे पंडाल आहेत ते असे तब्बल 5 पंडाल या पोहरादेवीमध्ये लावण्यात आलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या पोहरादेवीमध्ये दाखल होणार आहेत। वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे बंजारा विरासत नगारा म्युझियमचे लोकार्पण करणार आहेत। या निमित्ताने पंतप्रधान पहिल्यांदाच पोहरादेवीमध्ये येत आहेत। आजची ही जी सभा आहे ती फार महत्त्वाची मानली जात आहे, कारण या सभेमधूनच आगामी विधानसभा निवडणुकीमधून या जनतेला बंजारा समाजातील नागरिकांना सरकारकडून साथ घातली जाण्याची शक्यता आहे। कॅमेरामॅन अरविंद रावराणेसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, पोहरादेवी।